हॅलो एव्हरीवन अँड गुड इव्हिनिंग। आता आपण हा जो रॉयल व्हॅली नावाचा जो एक प्रोजेक्ट चालू केलेला आहे तो लोहगाव वाघोली रोडच्या अत्यंत वॉकिंग डिस्टन्सवर म्हणजे फक्त 30 मीटर अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे, लक्षात असू द्या। आजूबाजूला सुंदर व छान अशी लोकवस्ती, या लोकवस्तीत आपल्याला G+4 याची परमिशन आहे, लक्षात असू द्या। लोहगाव याच्याविषयी मी तुम्हाला बरेच प्रोजेक्ट्स दाखवले, यात तुम्हाला हे रेसिडेन्शियल झोन डिक्लेअर्ड आहे हे लक्षात असू द्या। यामध्ये आता हा जो प्रोजेक्ट केला आपण रॉयल व्हॅली नावाचा, हा सुद्धा तुम्हाला अत्यंत अल्प अशा कॉस्टमध्ये आम्ही तयार करायचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये हा व्हिडिओ मी फार पूर्वी एकदा मी तुम्हाला पोस्ट केला होता व आज माझ्या या 1K सबस्क्रायबरच्या दृष्टीने तुमचं सर्वांचं परत मी एकदा शतशः धन्यवाद देतो। तुम्ही मला हजारामध्ये सबस्क्रायबेशन दिलेलं आहे। यामध्ये मित्रांनो आता या प्रोजेक्टची एक खासियत म्हणजे हा लोहगाव व वाघोली रोडच्या पावलावर आहे। पावलावर म्हणजे अत्यंत जवळ, त्याला मीटरमध्ये बघाल तर 10 मीटर किंवा 20 मीटर म्हटलं तरी चालेल। तर तुम्हाला हा प्रोजेक्ट अत्यंत आवडेल हे लक्षात असू द्या। यामध्ये मी तुम्हाला ह्या ज्या विटा पडलेल्या आहे या साईडला एक कार पार्किंग दिलेली आहे। ही साधारणतः 20 बाय 7 ते 8ची कार पार्किंग हे लक्षात असू द्या। यामध्ये तुम्हाला आता आपण पहिले एंट्री करू। आता हा जो मध्ये एंट्रीची लॉबी आहे बघा, मी आता मध्ये आलेलो आहे। ही अशी एंट्रीची लॉबी बघा, हा मेन रोड आहे 20 फुटाचा। आता जसं आपण या बंगलोमध्ये एंट्री असं या साईडून करणार आहे, ही तुमची 5 बाय 7ची लॉबी किंवा आपण याला एंट्री रूम म्हणतो। त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर फर्स्ट फ्लोअरला हा 10 बाय 12चा एक बेडरूम आहे बघा। हे आता फर्स्ट स्लॅबची तयारी चालू आहे। असा आतून एक जिना दिलेला आपण, हा बघा असा आतून जिना आहे व हा एवढा मोठा 16 बाय 14चा हॉल आहे बघा, मोठा, तुमच्या लक्षात आला असेल। याची खासियत म्हणजे हा अत्यंत रस्त्याच्या जवळ आहे, लक्षात असू द्या। प्रत्येकाला आपण मोठ्या प्रकारच्या अशा खिडक्या दिलेल्या बघा, त्याला विंडोज म्हणतात इंग्लिशमध्ये। या आपण 5 बाय 4 6 बाय 4 अशा दिलेल्या मोठ्या, हवेशीर राहावं घर यामागचा त्याचा दृष्टिकोन। यामध्ये तुम्हाला आता जसं आपण हॉलमधून आलो, हॉलमध्ये आल्यावर हा किचन एक 10 बाय 10चा। आता काही लोकांना हा किचन आणि परत त्या किचनला लागून आपल्याला एक लॉबी, म्हणजे आपण त्याला या किचनचाच हा एक भाग पकडा 14 बाय 8चा, लक्षात असू द्या। यामध्ये तुम्ही किचनमध्ये हा किचन ओटा वगैरे स्वयंपाक करून आपण या साईडला आपला डायनिंग टेबल वगैरे ठेवू शकतात। याला डायनिंग हॉलसुद्धा म्हणतात बघा किचनच्या पुढचा। त्याच्यामुळे हा किचनच्या पुढे तुम्ही हा डायनिंग हॉल ठेवू शकतात बघा एवढा। त्यानंतर बाहेरील बाजूस ही एक ड्राय बाल्कनी बघा, इथून इथपर्यंत तुम्हाला आता हे लक्षात यायला हवं। हे बघा इथून ते इथपर्यंत हा प्लॉट आहे। आता या प्लॉटचा प्लॉट एरिया या 20 बाय 25 आहे। किती? 20 बाय 25 म्हणजे 1000 स्क्वेअर फूट, 1000 स्क्वेअर फूट। यामध्ये तुम्हाला ही एक ड्राय बाल्कनी मी मागच्या साईडला देणार आहे। आता हा संपूर्ण आत्ताशी अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे। तुम्ही जर कधी या प्रोजेक्टच्या याच्यात जर तुम्हाला बुकिंग घ्यायची असल्यास आम्ही याची किंमत आजचं या क्षणाला फक्त 60 लाख एवढी ठेवलेली आहे। 60 लॅक्सला पण मी निगोशिएबल करतो आहे। बघा आता तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सवर काय बघा, हा मेन रोड आहे बघा लोहगाव वाघोली रोड, त्याच्या अत्यंत वॉकिंग डिस्टन्सला बघा या गाड्या जाताना दिसत आहे। म्हणजे मेन रोडच्या अत्यंत वॉकिंग डिस्टन्सला असल्यामुळे इथे जमिनीचे भाव पण 25 लाख रुपये गुंठा म्हणजे 1000 स्क्वेअर फूट। त्याच्यामुळे आपल्याला हा प्रोजेक्ट तुम्हाला निश्चितच असा आवडेल। तुम्ही एकदा व्हिजिट करा। तुम्ही माझे बरेच प्रोजेक्ट्स बघतात, त्याला लाईकसुद्धा करतात। तुम्ही मला आज 1000मध्ये सबस्क्रिप्शन दिलेले टोटल, म्हणजे आता माझे 1000 सबस्क्रायबर आजच झालेले आहे। त्या दृष्टीने मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे। आता हे 7 बाय साधारणतः असा 7 बाय 4चा टॉयलेट बाथरूम आहे बघा। हे
परत आता हा ग्राउंड फ्लोअर आहे. जिन्यावरून गेल्यानंतर तुम्हाला 10x12 व 12x14चे 2 हॉल असणार आहे. म्हणजे हा जो जिना आहे, या जिन्यावरून आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊ. फर्स्ट फ्लोअरला गेल्यानंतर या हॉलच्या वर एक बेडरूम व परत इकडे एक बेडरूम, असे 2 बेडरूम व पूर्व. आता हे जे रो हाऊस आहे हे पश्चिममुखी आहे. हा ईशान्य आग्नेयला मी तुम्हाला किचन दिलेला आहे मित्रांनो. सर्व वास्तुशास्त्रीयदृष्ट्या आपण बनवलेला आहे. यामध्ये तुम्हाला वरच्या बाजूस 2 बेडरूम व 2 टॉयलेट बाथरूम व पश्चिमेला तुम्हाला मी म्हणजे हा जो रस्ता आहे याला मुख्य गोष्ट म्हणजे 2 रस्ते. हा जो रस्ता 20 फुटाचा, इथं मी तुम्हाला गॅलरी देतो आहे. 20x7ची गॅलरी बघा. तर असा सुंदर व छान प्रोजेक्ट आहे. तरी तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करा व आपल्या संधीचा फायदा घ्या. हे बघा, अत्यंत सुंदर व छान असा हा प्रोजेक्ट आहे. याच्यात सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे मी तुम्हाला तुम्हाला सांगायला विसरलो मित्रांनो, की यामध्ये जे मी स्टील वापरलं आहे, हा कोणत्याही माझ्या प्रोजेक्ट्समध्ये मी या स्टीलचा वापर केलेला नाही. एवढा मी याच्यात केलेला आहे. याच्यात मी तुम्हाला सर्व 16 mm बार देतो आहे. बघा मित्रांनो, तुम्ही प्रत्यक्षात येऊन याची एकदा खात्री करा. तुम्हाला जर कधी स्टीलचा MM माहिती असेल, ते स्टील हे स्टील मी 16 mm बार यूज केले. 18-9चे कॉलम तर मी प्रत्येकाला देतो, परंतु स्टीलची जी साईज आहे ही प्रत्येक कॉलमला 16 mm स्टील वापरले मित्रांनो मी. म्हणजे मी तुम्हाला अत्यंत क्वालिटीमध्ये प्रत्येक काम देतो आहे, लक्षात असू द्या. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या पैशाचा पुरेपूर मोबदला मिळेल. ज्याही लोकांना माझे काही प्रोजेक्ट्स लांब वाटत होते त्यांनी या प्रोजेक्टला अवश्य भेट द्या व लवकरात लवकर आपल्या संधीचं सोनं करा. माझा नंबर तुम्हाला माहीत असेलच, 9359225607, 9359225607. मग असे टुमदार व छान असे बंगलो आहे. त्या बंगलोचे तुम्ही मालक व्हा. आता बऱ्याच लोकांना माझे व्हिडिओ बघून बरेच नॉलेज आलेले. बरेच लोकांनी मला काही कमेंटसुद्धा करतात. काही लोक म्हणतात सर लांब आहे वगैरे. तर आपण जे घर आहे हे घर आपण शांत जीवन जगण्यासाठी घेत असतो, लक्षात असू द्या. काही लोक जे पुण्यात राहणारे आहे त्यांना फ्लॅटचा कंटाळा आला आहे. त्याला टुमदार व छान असा बंगलो तुम्ही तुमचे स्वप्न घराचे पूर्ण करा. आपली जमीन व आपले घर स्वतंत्र 7-12सुद्धा तुमचा होणार आहे, लक्षात असू द्या. बघा, हे अत्यंत वॉकिंग डिस्टन्सवरच आहे लोहगाव वाघलीच्या. सुंदर व छान असे तुम्ही इथे G+4 तुम्ही तुमच्या खर्चाने मी तुम्हाला आता मी G+1 बांधून देणार आहे, डुप्लेक्स बंगलो. परंतु तुमच्या खर्चाने तुम्ही परत त्याच्यावरती 1-2 मजले बांधू शकतात. आलं लक्षात? ठीक आहे, थँक्यू.